नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद नागपूर यांच्याकडून जी राष्ट्रीय हेल्थ मिशन म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन राष्ट्रीय आरोग्य मिशनसाठीची जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे, त्यानुसार या अभियानाअंतर्गत याच्याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. ती पाहू शकता जी अधिकृत नोटिफिकेशन आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत जाहीर करण्यात आलेलं आहे. तर यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी याची स्टडीज आहे नागपूर. त्याच्यामध्ये पाहू शकता हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नागपूर जिल्ह्याकरता खालील तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे कंत्राटी तत्वावर खालील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तर याच्यासाठी पाहू शकता HBT आपल्या दवाखान्यासाठीचं आहे. मंजूर पदाचे नाव आहे मेडिकल ऑफिसरसाठी. एकूण रिक्त पदांची संख्या आहे 48 जागा आहेत. त्याच्यामध्ये नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेलं आहे भिवापूर, हिंगणा, कटोल, नरखेड, कळमेश्वर आणि सर्व ग्रामीणसाठीचं आहे. यासाठी प्रवर्ग पाहू शकता. SC साठी 7 जागा, ST 3 आहेत, VJA साठी 2, NTB साठी 1 आहे, NTC 1, NTD साठी 1, SBC साठी 1 आहे, OBC साठी 9, EWS साठी 5 आणि ओपनसाठी 18 जागा आहेत. त्या शैक्षणिक पात्रता पाहू शकता. MBBS रजिस्टर्ड टू महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आवश्यक आहे. म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल्समधून MBBS रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. वयमर्यादा पाहू शकता. 43 वर्ष मागासवर्गीय प्रवर्गासाठी, 38 वर्ष खुला प्रवर्गासाठी आहे. त्याच्यानंतर MBBS याची वयोमर्यादा आहे 47 वर्षापर्यंतची आहे. दरमहा जे एकत्रित मानधन आहे ते दाखवण्यात आलेलं आहे, पाहिलं जाऊ शकता. पुढचं जे पद आहे पाहू शकता. याच्यासाठी HBT आपल्या दवाखान्यासाठीचं आहे स्टाफ नर्स. एकूण 45 जागा आहेत. याच्यामध्ये नरखेड, कळमेश्वर आणि सर्व ग्रामीणसाठी विभागलेल्या जागा पाहू शकता. आरक्षणानुसार येथे माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे जनरल नर्सिंग आहे कोर्स 3 आणि 8-10 वर्षाचा. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट रेग्युलाइज इन्स्टिट्यूशनमधून असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन अँड डिप्लोमा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमधून असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर BSc नर्सिंगसुद्धा असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये वयाची पात्रता आहे 43 वर्ष मागासवर्गीय तर 38 वर्ष ओपनसाठी असणार आहे. याच्यामध्ये पेमेंट स्केल दाखवण्यात आलेला आहे, पाहिलं जाऊ शकता. त्याच्यानंतर पुढचं पद पाहू शकता. MPW मेलसाठी एकूण रिक्त पदांची संख्या आहे 49. नियुक्तीचे ठिकाण पाहू शकता. भिवापूर, नरखेड, कळमेश्वरवाडी, रामटेक, उमरेड आणि सर्व ग्रामीणसाठी. याच्यामध्ये प्रवर्ग याच्या जागा आहेत विभागले गेलेल्या इथे देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता पाहू शकता. विज्ञान शाखेतून उच्च शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासनाने समतुल्य घोषित केलेली इतर कोणती परीक्षा याच्यामध्ये. त्याच्यानंतर विभागाचा आरोग्य आणि केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण कार्यक्रम किंवा आरोग्य मंत्रालयाने मान्य दिलेली स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयाची पात्रता पाहू शकता. मागाससाठी 43 वर्ष तर ओपनसाठी 38 वर्ष आहे. पुढचं पद याच्यामध्ये पाहू शकता. एकूण 142 एवढ्या पदांची जागांची भरती आहे नॅशनल हेल्थ मिशन म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूरसाठीची. याच्यामध्ये विविध पदं जी आहेत याची शैक्षणिक पात्रता, एकूण जागा, आरक्षणानिहाय विभागल्या गेलेल्या जागा यांची विस्तारित माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे, पाहिली जाऊ शकते. त्याचबरोबर इथे पुढे पाहू शकता अटी आणि शर्ती आहेत. सविस्तर जाहिरात अटी शर्ती यानुसार जे अधिकृत वेबसाईट आहे नागपूरची ZP याच्यावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. आवश्यक कागदपत्र पाहू शकता. खालील कागदपत्रांच्या मूळ प्रतींची छायांकित प्रत स्वाक्षांकित करून अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. याच्यामध्ये पाहू शकता पदविका प्रमाणपत्रे आहे, गुणपत्रिका आहे, शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे आहेत, संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, त्याचबरोबर प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र, वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स पदाकरता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, त्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो, RTGS NEFT IMPSद्वारा अर्ज शुल्काचा भरणा केल्याची पावती आवश्यक आहे. आणि ही जी शेवटची तारीख आहे 28 फेब्रुवारी 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला हे डिटेल जे आहेत सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. याच्यासाठी पाहू शकता अर्ज स्वीकार करण्याचे जे ठिकाण आहे याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. मेडिकल ऑफिसरसाठी
आणि स्टाफ नर्ससाठी, त्याचबरोबर MPWसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर इथे तुम्हाला अर्ज जो आहे तो पाठवायचा आहे. इथे पाहू शकता टीप जी आहेत महत्त्वाची माहिती आहे उमेदवारांसाठी ती कशा पद्धतीचे अर्हतेधारक आहेत त्याच्याबद्दलची विविध माहिती जी आहे विस्तारित माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर महत्त्वाची माहिती म्हणजे ही जी भरती आहे निवड कंत्राटी स्वरूपाची असणार आहे. त्यासाठीचा कालावधी आहे 29 जून 2024पर्यंत राहणार आहे. त्याच्यानंतर पुढे जर परफॉर्मन्सनुसार ते वाढवले जाऊ शकते किंवा पुढे केली जाऊ शकते, पण सध्या तरी ही निवड कंत्राटी स्वरूपाची भरती आहे. याच्यामध्ये नोंदणी मुलाखत स्थळ जे आहे ते आरोग्य अभियानाचं सिव्हिल लाईन आहे नागपूर इथे असणार आहे. अशा पद्धतीने जी भरती आहे 142 जागांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत यासाठी ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवर अर्ज पाठवायचा आहे. याच्यामध्ये पाहू शकता जी मुलाखतीकरता उमेदवारांना प्रवास भत्ता अथवा इतर कुठलेही भत्ता देणार नाही आहेत, म्हणजे याच्यामध्ये नसणार आहे. त्याच्यानंतर मेरिट लिस्ट कशी तयार केली जाणार आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. सब्जेक्ट नॉलेज किती आहे यासाठी 10 आहेत गुण. त्याच्यानंतर रिसर्च आणि अकॅडमिक नॉलेजसाठी 10, लिडरशिप क्वालिटीसाठी 10, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीजसाठी 10 आहेत, एक्सपिरियन्ससाठी 10, गव्हर्मेंट एक्सपिरियन्ससाठी 2 मार्क्स एका वर्षासाठी प्रत्येक एका वर्षासाठी. त्याच्यानंतर प्रायव्हेट एक्सपिरियन्ससाठी एका वर्षासाठी एक मार्क्स आहे. अशा पद्धतीने हे मार्क्सचं जे क्लासिफिकेशन असणार आहे आणि त्या मार्क्समध्येच तुम्हाला जे मेरिट लिस्ट आहे ते मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. इथे क्वालिफाईंग मार्क्ससाठीची मेरिट लिस्ट कशी तयार केली जाईल देण्यात आलेलं आहे. अधिकतम गुण किती आहेत त्याच्यानुसार इथे चेक केलं जाऊ शकतं. यावर तुमची मुलाखत आधारित आहे आणि त्या मुलाखतीवर आधारित जे प्रश्न आहेत ते गुण देऊन तुमची जे मेरिट लिस्ट आहे फायनल सिलेक्शन लिस्ट आहे ती तयार केली जाईल. याच्यानुसार इथे पाहू शकता अशा पद्धतीने जी भरती आहे नॅशनल हेल्थ मिशन आरोग्य अभियान या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सॲप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.